नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 11, 12, 13 मे 2025 या तारखेचा, तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये गारपीट पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। सध्या अवकाळी वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असून महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी वादळी पाऊस बघायला मिळत आहे। काही भागात जोरदार, काही भागात हलका, तर काही भागामध्ये गारपीट सारखा पाऊस विजांच्या कडकडाटासह बघायला मिळत आहे। तर पुढील 3 दिवसात महाराष्ट्राच्या आणखीन काही भागामध्ये अवकाळी वादळी पावसाचा जोर, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह वाढत आहे। 11, 12 आणि 13 मे 2025 या तारखेला महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर भयंकर, तर काही भागात गारपीट सारखा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज। तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या वादळी पावसाचा जोर असणार आहे, सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे केरळ, कर्नाटक, गोवा किनारपट्टीकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू, तेलंगणा इकडे ढगाळ स्थिती राहून हलका मध्यम पाऊस राहील। कर्नाटक राज्याच्या उत्तर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे। भारताच्या पूर्व भागामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती आणि ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। मात्र महाराष्ट्रात कोकण विभाग, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र, विदर्भाचा काही परिसर या भागामध्ये जबरदस्त वादळी पावसाचा जोर पुढील 3 दिवसात बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, बंडा, आलडोना, बेडशी या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। किनारपट्टीचा परिसर पणजी, मपासा, पारसेम, अरुस, वेंगुळा, महापण, कोडल या भागात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। कडेगाव, पटेगाव, दिघळा मध्यम स्वरूपात राहील। कणकवली, वैगणी, कासल, मालवण इथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। राधानगरी, बिद्री, गारगोटी, कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर, मुरगुड, निपाणी इकडे गारपीट पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। अजरा, नेसारी, अड्डाला हलका मध्यम राहील। गोकाक, अलकांगिलाई हलका मध्यम पाऊस राहील। चिकोडी, रायबा, किडकल्लाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। सल्लगा, इचलकरंजी, शिरगोपी, कोडाची, मंगसुळी, सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, अष्टा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी राहील। आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे किनी, कोडाली, अष्टा हलका पाऊस राहील। मलकापूर, कोकुर्ला हलक्या पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता कुणकेश्वर, विजयदुर्ग, खारेपटण, गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज राहील। विजयदुर्ग तसेच राजापूर, रेपटणलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। वडापेठ, पुर्णागड, लांजा, बेलकर, साखरपा जोरदार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, संगमेश्वर, माखनजनलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोयना, पटण, अरळ, अरवाडे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। सरवाडा, हेडवी, गुहागर, मार्गाव, तांबे, लोटे, चिपळूण, चाक, देहू, चटपोळ बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। सातारा, कोरेगाव, रहिमतपूर, औंध, पोसेवली, मेढा, कराड, कडेगाव इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। आणि वडूजलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे। निंदाल, दहिवाडीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। बराड, शिंगणापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। लोणार, नांदल, फलटण, बारामती, लुसुंबे जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे। वायू, महाबळेश्वर, बोरशेरवडलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। घोगरे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। दापोली, पाटवणी, कर्सित, मंदनगड, शिवधन, देवेगरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। टाला, इंदापूर, मुरुड, जिंजरा जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच लवासा, जिरटे,
आणि सोनगड नागोठाणा जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे। सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता लाटे पलटण बराड शिंगणापूर बारामती मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। बराड शिंगणापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि सोलापूर जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून अकलूज माळशिरस वेलापूर बालवानी मौद बुद्रुक पंढरपूर खर्डी वैशाला तसेच मंगळवेढा मारवाडे आटपाडी चिंकी सांगोळे तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच लगतचा परिसर बघितला असता मंगळवेढा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। कुरुविलाटी सोलापूर जामगाव मंगळूर मंद्रुप इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। वलसंग वडगरी अलूर नलदुर्ग होटीला जोरदार पावसाचा अंदाज आहे। मुरुम तुगाव उज्जैनम घोटाला हलका पाऊस बघायला मिळणार आहे। भाटंजी तसेच धाराशिवचा परिसर बघितला असता तुळजापूरला हलक्या पावसाचा अंदाज राहील। अरणगाव कुरवाडीला हलक्या पावसाचा अंदाज आहे। बेंबले टेंभुर्णी वांगी केरन इंदापूर बिगवन केटूर बिगवन रोड बारामती लुसुंबे जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील। राशिंग कर्जतला जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि पुणे जिल्ह्याकडे कडेगाव दोन पडेगाव श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि राऊ नार्वे बोरी शिक्रापूर भांबर्डे मलटण शिरूरला हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। सुजगाव पुणे लोणी कारबोल वाघोली पुनावले आळंदी चाकण पाबल मलटण हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसेच आंबे कळवण सोनगड नागोठाणा जोरदार स्वरूपात राहील। रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबागला मध्यम पावसाचा अंदाज आहे। पेन शिरोळ खोपोली कसमतला जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील 3 दिवसात राहील। कर्जत कुसत पेठ नरेल आंबेगाव बाडा शिवालबाई शाकरे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोकण विभागाकडे जोर कमी राहील। मुंबई हुरण पनवेल आणि निंजाले कल्याणडोंबिवली मीराभाईंदर वसईविरार हलका मध्यम पाऊस या भागात राहील। खडवाली आणि तसेच क्षेनवा खोटाले आणि खडी वैशाला उंबरपाडा पिलवी वसईविरार गारपीट पावसाचा अंदाज राहील। पालघर जिल्ह्याकडे सपाले पालघर भुईसर गोडमाल वाडा परळी सरवडा तसेच कुडण कासाखुर्लाई गारपीट सारखा पाऊस बघायला मिळणार आहे। इगतपुरी मुनगाव वाडीवरे घाटमाथ्याचा परिसर जवळ मोकाडा त्र्यंबक जोरदार पावसाचा अंदाज राहील। नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला तर राजूर अकोला संगमनेर अश्वी लोणी शिर्डी पुलतांबा कोपरगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। अहिल्यानगरच्या भागामध्ये अल्यानी टाकळीडोकेश्वर भालवानी पारनेसोपे जोरदार पावसाचा अंदाज आहे। दक्षिणेकडे जोर मात्र कमी राहील। तसेच सौदाने पारेगाव सुद्रुक लगतचा परिसर बघितला तर राळेगाव सुरगाव आणि जळगाव मिरजगाव जामखेड कडाष्टी हलका पाऊस राहील। अंबळनेरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। भगूर पातळी हंसापूर भालम टाकलेला जोरदार स्वरूपात राहील। अहिल्यानगर कुडगाव धनगरवाडी शिरळ माका इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। रावरी देवळी प्रवारा श्रीरामपूर तालिकापण गंगापूर बनासदेवाचा जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। नाशिक जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून शमशेरपूर नांदूर शिंगोटे सिन्नर तसेच पांडोली नाशिक देवळी जोरदार पावसाचा अंदाज आहे। निफाड ओझर जोपुलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। लासलगाव पाटोदा कुसुमाडी ममदापूर बाराम तालवड साई गवन चाळीसगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील। चांदवड वणी डोरांबे ओझर कळवणला जोरदार पावसाचा अंदाज राहील। मालेगाव अंजंग मालगाव नांद्राने जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। साक्री बॅट पिंपळनेर चोरवाड जोरदार पावसाचा अंदाज राहील। नवापूर विसरवाडी सूत्राणे अंजाले धोंडाईचा इकडे हलका मध्यम पाऊस राहील। उत्तरेकडे ढगाळीत राहील। पावसाचा जोर फारसा नाही। धुळे जिल्ह्याकडे सुले जैतपूर गोडी साली जापोरे जाल्लोड चोपडा काढोरे जोरदार पावसाचा अंदाज राहील। धुळे अंजंग आणि धरणगाव एरंडर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। वडगाव पाचरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि जामनेरला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये चाळीसगाव साईगवन अंमला कन्नड हतनूर विशोर फुलंब्री विरामगाव रुपात देवगाव तालवड ममदापूरला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगर सनसेप पिंपरी काचूर पाचूरला हलका मध्यम राहील। धाकेपाल पैठण आणि हंसापूर इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। अमरापूर हंसापूर भालम टाकलेले जोरदार पावसाचा अंदाज राहील। बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हलका मध्यम राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशिकोसोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूर पाचूर जालना बदनापूरले हलक्या पावसाचा अंदाज आहे। देऊळगाव राजा दाभाडी हंसाबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अनवाजंटा हलक्या पावसाचा अंदाज जालना जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी राहील। बीड जिल्ह्याकडे बीड करिकम वडवणी तळगाव शिरसुलसोनपेठला हलक्या पावसाचा अंदाज आहे। यलम चौसाला पाटोदा जोरदार स्वरूपात राहील। धारूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। परळी अंबेजोगाई घाट नांदुरा लगेच विसरवितला बर्डापूर बोकडा रायनापूरला हलक्या पावसाचा
पावसाचा अंदाज आहे। धाराशिवमध्ये कळंब-मासा, तारकेट, बोम, पातुरखडा मध्यम स्वरूपात राहील। एडशी पेठ, कामेगाव, बिमली, धाराशिव, बटंजी, किल्लारणी, तुळजापूर या भागात हलका मध्यम बघायला मिळणार आहे। लातूर जिल्ह्याकडे जोर कमी राहील। लातूर, रेणापूर, लातूर रोड तसेच श्रीवंतपाल, किंतोट, औसा, निलंगणा हलक्या स्वरूपात राहील। औरत, शाहजनी, हलसी, भालकी, बिदरले हलक्या पावसाचा अंदाज आहे। वडमबुजुक, जोळकोटले हलका पाऊस बघायला मिळणार आहे। देगलूर, रोजूरला हलका मध्यम राहील। नरसी आणि कोंडलवाडी, धर्माबाद, पेटोमरी जोरदार स्वरूपात राहील। परभणी जिल्ह्याकडे जोर कमी राहील। कंधार, लोहा, गंगाखेड, पालमला हलका मध्यम राहील। परभणी, जरी, बोरी, जंतूर, सेलू, मट्टा, परतूर, ऑस्ट्रेलिया बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। बसमतला हलका राहील। अद्रापूर, तमसा आणि मुखेड, भोकरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। हिमायतनगरला हलक्या स्वरूपात राहील। उमरखेड, डाकणी, मोरचुंदी इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, औंध, कळमनुरी, इनापूर, महागाव, बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। आणि तसेच वाशिम जिल्ह्याकडे जोर बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, हलक्या स्वरूपात राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर इकडे हलका पाऊस राहील। आणि बेबी, लोणार, अंडोगाव, मेहकर, कुतनापूर, घाटबोरी, चिखली, केळवड, बुलढाणा या बऱ्याच ठिकाणी गारपीट पावसाचा अंदाज आहे। खामगाव, शेवगाव, पिंपरीगावली, मोटाला, अडुलबुद्रुक, दसराखेड हलका मध्यम राहील। अकोला जिल्ह्याकडे अकोट, हिरवाखेड, अलेवाडी, जळगाव, जामोद आणि तसेच अंधुणा, पातोडा मध्यम स्वरूपात राहील। अकोला, बोरगाव, मंजूर इकडे मध्यम स्वरूपात राहील। अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूरला हलका मध्यम राहील। आणि बडनेरा, अमरावती, नांदगाव, मोजारी इकडे हलक्या स्वरूपात राहील। चांदूर बाजार, ब्राह्मणतळे, चिखलदरा इकडे हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच मोर्शी, जळखेडा, काठी, वरुड, नरखेड जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात मात्र ठिकठिकाणी ढगाळ स्थिती राहून हलक्या मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।